जय शिवराय शेतकरी मित्रांनो, आपण पीक विमा भरतो आणि पीक विमा भरल्याच्या नंतर आपल्या शेतीचं जे काही पिकांचं नुकसान होतं त्या नुकसानीबद्दल आपल्याला काय माहिती आहे ती महत्त्वाची माहिती मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आता ती माहिती कोणती, तर जी स्थानिक आपत्ती होती किंवा जे शेतीचं आपल्या पिकांचं नुकसान होतं त्या नुकसानीबद्दल जो काही आता सध्या घोळ झालेला आहे, जे नवीन निकष लावलेले आहेत, म्हणजे 8 मार्च 2024 ला एक परिपत्रक काढून बदल केलेला आहे आणि 31 एप्रिल 2024 ला एक परिपत्रक काढून शासनाने नवीन निकष लावले। आता जुन्या निकषात कशी मदत होती आणि नव्या निकषात कशी मदत मिळते तर याची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत। आणि मित्रांनो, हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे की आपल्याला हे लक्षात घ्यायचंय, मग आपल्याला जुने निकष चांगले होते का नवीन निकष चांगले आहेत हे संपूर्ण आपल्या लक्षात आलं पाहिजे। मग त्यामुळे तुमच्या लक्षात जर आलं की जुने निकष चांगले होते का नवीन निकष चांगले आहेत तर याची नक्कीच कमेंट करून नक्कीच त्याची माहिती द्या की तुम्हाला कोणते निकष बरे वाटले होते। आता मित्रांनो, पहिले निकष कसे होते की समजा शेतकऱ्यांचं जर स्थानिक आपत्तीमध्ये नुकसान झालं, म्हणजे जे आता सध्या झालंय, मागच्या महिन्यामध्ये अतिवृष्टी झाली, नदी नाले पूर वढे वाहले, शेत जमिनी वाहल्या आणि त्यामध्ये जे नुकसान झालं, तर या अगोदर मित्रांनो नुकसान भरपाई कशी मिळायची की प्रत्येक शेतकऱ्याचं किती बी शेतकऱ्याचं नुकसान होते तुम्ही प्रत्येक शेतकऱ्याचा हा सर्वे व्हायचा, त्याची पाहणी व्हायची आणि मग ज्या शेतकऱ्याचं पिकाच्या ज्या अवस्थेमध्ये नुकसान झाले त्याप्रमाणे निकष लावून त्या शेतकऱ्याला मदत मिळत होती। आता मित्रांनो, तुम्ही म्हणता की ही जुनी काय सांगायला आम्हाला, नवं काय ते सांगा, पण मित्रांनो लक्षात हे आलं पाहिजे आपल्या की ते पहिले निकष आपल्या फायद्याचे होते का हे नवीन निकष फायद्याचे, आणि तुम्हाला कोणते फायद्याचे वाटते हे सुद्धा कमेंट करायला विसरू नका। तर मित्रांनो, जुन्या निकषाप्रमाणे पिकाची जशी वाढ होती, म्हणजे ज्या अवस्थेत पीक आहे त्याप्रमाणे आपल्याला मदत मिळत होती। आता ती कशी मिळत होती, तर मित्रांनो पेरणीच्या अवस्थेमध्ये मदत मिळायची ज्यावेळेस म्हणजे आपली पेरणी केली आणि उगवणच झाली नाही किंवा पेरणीच राहिली, अशा वेळेस मित्रांनो 45% मदत मिळत होती, म्हणजे नुकसानीच्या 45%। आणि त्यानंतर जर वाढीची अवस्था असते, वाढीच्या अवस्थेच्या वेळेस मित्रांनो 60% मदत मिळायची। त्यानंतर फुलोरा अवस्थेत, म्हणजे पीक फुलोरा अवस्थेत ज्यावेळेस होते फुलोरा अवस्थेमध्ये 75% मदत मिळायची। आणि त्यानंतर समजा परिपक्वता, म्हणजे ते पीक हे असं पक्वतेत आलेलं आहे, परिपक्व झालेलं आहे, फक्त वाळायचं बाकी आहे, तर त्यावेळेस मित्रांनो, आणि ही महत्वाची माहिती आहे, प्रत्येक शेतकऱ्याला माहिती असली पाहिजे, परिपक्व अवस्थेत 85% नुकसान भरपाई मिळायची। आणि जी काढणी पश्चात, म्हणजे आपलं पीक काढणीला आलेलं आहे आणि काढायचं राहिले, काढणीची अवस्था आहे, तशा वेळेस काढणीच्या वेळेस जर नुकसान झालं तर 100% नुकसान भरपाई मिळायची। आता याचे कारण असे होते की पेरणीच्या वेळेस म्हणजे त्यावेळेस काही पूर्ण नुकसान झालेलं नसतं, मग त्याच्या वेळेस 45%, आणि वाढीची अवस्था होती म्हणजे आपलं पूर्ण पीक काय आलेलं नाही हातात, म्हणजे त्यावर फवारण्याचा याचा खर्च काही जास्त झालेला नाही, अशा वेळेस 60%, आणि पीक फुलोरात आहे त्यावेळेस 75%, आणि परिपक्वच्या वेळेस 85%, आणि काढणी पश्चात 100%। म्हणजे आता हे शेतकऱ्याच्या हातात येणारं पीक गेलंय म्हणून 100% नुकसान भरपाई मिळायची। आणि ती कशी मिळायची, तर जेवढं नुकसान झालं त्याच्या टक्केवारीमध्ये, आणि हे प्रत्येक शेतकऱ्याची पाहणी करून नुकसान भरपाई ही मिळत होती। मात्र त्यामध्ये 8 मार्च 2024 ला आणि 30 एप्रिलला जे 2 परिपत्रक काढले त्यामध्ये बदल केले। आता मित्रांनो, ह्या पीक पेरणीच्या वेळेस आपल्याला जे नुकसान झालं तर त्यामध्ये 22,500 रुपये मदत मिळायची, ही हेक्टरी मदत होती मित्रांनो। त्यानंतर जर वाढीच्या अवस्थेमध्ये नुकसान झालं तर त्यामध्ये 30,000 रुपये मदत मिळायची, आणि त्यानंतर फुलोरा अवस्थेमध्ये नुकसान झालं तर 37,500 रुपये मिळायचे।
आणि त्यानंतर पक्वता अवस्थेत असेल तर त्यावेळेस 42,500 रुपये मदत मिळायची. आणि ज्यावेळेस 100% नुकसान झाले, पीक काढणीच्या अवस्थेमध्ये आहे, तर त्यावेळेस आपल्याला 50,000 रुपये ही मदत मिळायची. किती? 50,000 रुपये मदत मिळत होती. ही कोणती? ही जुन्या निकषातली. आता नवीन निकषामध्ये काय बदल झाले? तर शेतकरी मित्रांनो, आता नवीन निकषानुसार त्यामध्ये काय बदल झाले? जे 8 मार्च 2024 ला परिपत्रक काढून शासनाने म्हणजे केंद्र शासनाने जे काही बदल केले, आता त्यामध्ये बदल असे झाले आहेत, जसं पहिल्यानं पिकाच्या कोणत्याही वाढीच्या अवस्थेमध्ये म्हणजे पीक कोणत्या अवस्थेमध्ये आहे ते पीक, त्या अवस्थेच्या वेळेस त्याची नुकसान भरपाईचं जसं आता तुम्ही अगोदर बघितलं की त्याची टक्केवारी ठरलेली होती. 45%, समजा 75%, ज्या अवस्थेत असेल, काढणी पश्चात असेल, तशा वेळेस ज्या अवस्थेत पीक आहे त्या अवस्थेनुसार त्याची नुकसान भरपाई मिळायची. पण आता तसं राहिलेलं नाही मित्रांनो. आता सरसगट नुकसान भरपाई झाली. म्हणजे असं ते पीक कोणत्या अवस्थेत हे याचं काहीच नाही. जर शेतकऱ्याचं जे नुकसान झालंय त्या नुकसानीनुसार कोणत्याही अवस्थेमध्ये जरी नुकसान झालं तरी त्या नुकसानीनुसार ही भरपाई आता नवीन निकषानुसार मिळणार आहे. आता समजा तुमच्या शेतीचं 50% नुकसान झालंय आणि 50% नुकसान झाल्याच्या नंतर समजा 50% नुकसान झाले आणि 50% नुकसान झालं, जी आपली संरक्षित रक्कम आहे म्हणजे आपल्या पीक विमा पावतीवर जी संरक्षित रक्कम असते त्या संरक्षित रकमेच्या 50% नुकसान भरपाई मिळते. आता समजा एखाद्या शेतकऱ्याची 50,000 रुपये संरक्षित रक्कम आहे, संरक्षित रकमेच्या 50% नुकसान भरपाई म्हणजे नुकसान 50% झाले आणि संरक्षित रक्कम 50,000 आहे, याच्या 50% नुकसान म्हणजे भरपाई, तर 50% भरपाई म्हणजे 25,000 रुपये त्या शेतकऱ्याला मिळणार आहे. म्हणजे मग नुकसान कोणाचं किती झाले याच्यापेक्षा त्याचं नुकसान जे झाले म्हणजे 50% निकष लावून 50% त्याच्या संरक्षित रकमेच्या 50% म्हणजे 25,000. मग आता ज्याची समजा एखाद्याची 10,000 संरक्षित रक्कम असेल तर त्यानुसार त्याला 50% म्हणजे 5,000 रुपये मिळणार. मग एखाद्या शेतकऱ्याचं 3 एकर सोयाबीन असेल आणि त्याचं जर 3 एकरापैकी 2 एकराचं नुकसान झालं तर त्याला हेवत निकष लागणार. आणि एखाद्याचं 3 एकर आहे आणि त्याचं 1 एकर नुकसान झालं त्याला हेवत निकष लागणार. म्हणजे 2 एकरवाल्याची चप्पी वाजली कारण त्याचं लय मोठं नुकसान झालं त्याला तेवढंच, आणि ज्याचं 1 एकर नुकसान झाले त्याला तेवढंच. म्हणजे गधे घोडे सब एक, असं कार्यक्रम ह्या नवीन निकषानुसार झालेला आहे. मग आता तुम्हाला नवीन निकष योग्य वाटतो का जुना निकष योग्य वाटतो? आणि तोच सध्या घोळ चालू आहे मित्रांनो. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याच्या या पीक विम्याच्या गोष्टी लक्षात आल्या पाहिजे आणि शेतकऱ्यांनी सुद्धा या गोष्टीची मागणी केली पाहिजे किंवा आमचं असं असं नुकसान झालंय. मग त्या शेतकऱ्याला, आता बरेच शेतकऱ्याचं काय होतंय, पीक विमा आल्याच्या नंतर माझं नुकसान जास्त झालंय, मला कमी तेवढाच आलाय आणि त्या दुसऱ्याचं नुकसान तेवढंच झालंय, त्या माझ्यापेक्षा कमी झालंय त्याला तेवढाच आलाय. ही भानगड कस काय झाली? तर ती भानगड ह्या नवीन पद्धतीमुळे ती झालेली आहे मित्रांनो. त्यामुळे या गोष्टी प्रत्येक शेतकऱ्याच्या लक्षात आले पाहिजे आणि जे नुकसान झाले याचाही पाठपुरावा प्रत्येक शेतकऱ्याने केला पाहिजे. नाहीतर आपण पीक विमा भरलाय, पीक विम्याची तक्रार दाखल केली आणि 25% पेक्षा जास्त तक्रारी गेल्या आणि पीक विमा कंपनीचे सर्व्हेर आपल्या शेतात आले नाही, आपण तक्रार दाखल केली, होत राहील, लोकांचं होईल ते आपलं होईल, असं नाही करायचं. प्रत्येक गावात या गोष्टी प्रत्येक तरुणाच्या लक्षात आल्या पाहिजे. 10-20 तरुणांनी एकत्र होऊन कृषी विभाग असेल, तहसील कार्यालय असेल, येथे जाऊन त्याचा पाठपुरावा केला पाहिजे. ते जे नुकसान झालंय त्याचं काय झालंय, त्याचं पुढं काही झालंय का नाही, प्रक्रिया नेमकं कोणत्या अवस्थेमध्ये आहे, त्यावेळेसच हा पीक विमा शेतकऱ्यांना मिळणार आहे. नाहीतर नुसता उगा भरला, आला तर आला आणि त्याच्यात मेन दुःख नाही शेतकऱ्याचं. आपल्याला नाही आला तर चलतो, पण शेजाऱ्याला नाही आला म्हणजे त्याच्यात आनंद मिळतो. आपल्याला नाही आला ना, त्याला नाही, जाऊ दे, पण त्याला आला ना आपल्याला नाही आला मग त्याच्यात दुःख जास्त होतंय. पण आपल्याला काऊन आला नाही हे काय आपण पाहायला कुठं चौकशीला कुठं जात नाहीत. आणि महत्वाचं मित्रांनो, याची चौकशी करण्यासाठी आपण कृषी विभागात जायला पाहिजे, तहसीलला जायला पाहिजे. एकटा शेतकरी गेला तर होत नाही, 10-5 शेतकऱ्यांनी एकत्र व्हायचं आणि यासाठी पाठपुरावा करायचा. कारण आपलं नुकसान झालेलं आहे, आपण यासाठी पैसे भरले, जरी आपण 1 रुपया भरलेला असला तरी जे शासनानं रक्कम भरलेली ती सुद्धा आपलीच होती.
हे लक्षात घेतलं पाहिजे आणि त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याच्या या पीक विम्याच्या गोष्टी लक्षात आल्या पाहिजे आणि आपण पीक विम्याची इत्यंभूत सर्व माहिती मला जेवढी कळते तेवढी एखाद्या वेळेस कमी जास्त चुकलं हुकलं आपला शेतकरी म्हणून समजून सुद्धा घेत जा आणि तुम्हाला जुना निकष कसा वाटला आणि नवीन निकष कसा वाटला त्यामध्ये काय फायद्याचा कोणता आहे याची सुद्धा कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती शेअर करायला विसरू नका। भेटूया अशात नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय किसान।